आता 10 मिनिटाचं टायमिंग लावतोय, 10 मिनिटाचं जॉगिंग करतोय आपण कंटिन्यू. दिवसभरामध्ये आपल्याला जर 10,000 स्टेप पूर्ण करायचे असतील किंवा सकाळी चांगला व्यायाम केलाय, आत्ता घरी आलाय किंवा कधी तुम्हाला जसा वेळ मिळेल, सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं, त्या एखाद्या 10 मिनिटाचा व्यायाम तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे व्यायाम प्रकार व्हायला पाहिजेत. तुम्ही जर कंटिन्यू एकाच ठिकाणी बसून असाल, सातत्याने हालचाली करत नसाल, तरी पण ते आपल्याला वजन वाढण्यास आणि पोट वाढण्यास कारणीभूत ठरतं. लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही स्पीडमध्ये पळायला पाहिजे हा उद्देश नाही, कॅलरीज बर्न व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सातत्यानं हालचालीत राहायला पाहिजे. 10 मिनिटाचं आपण टायमिंग लावलंय. ज्यांना ज्यांना धाप लागते, दम भरतोय, त्यांनी थांबून थांबून करायचं आहे किंवा चाललं तरी चालेल, वॉकिंग केलं तरी जागेवर चालेल. ज्यांचं वय जास्त झाले त्यांनी वॉकिंग करा. सातत्य ठेवा, फक्त सातत्य लय महत्वाचं आहे. हालचालीला कारणं सांगायची नाहीत. आणि तुम्ही असं नाही की 1-2 तास, 1.5 तास, 2 तास काढा, 10 मिनिटं तरी काढा, 10 मिनिटं तरी काढा, हालचाली करा. फक्त कारणं सांगायची नाहीत. आपल्याला करायचं आहे म्हणजे करायचं आहे, झालं. पहिला 1 आठवडा दुखतं फक्त, ज्यांना सवय नाही त्यांनी. मग हे दुखणं चांगलं, त्या दुखणं लागलेलं चांगलं बघा. त्यामुळं कारणं न देता बरं ठीक आहे, 10 मिनिटाचं आहे ना, आपल्या शरीराच्या स्वतःच्या जबाबदारीवरती, स्वतःच्या शरीराच्या क्षमतेवरती थोडं थोडं करा. 2 मिनिटं करा, परत थांबून 2 मिनिटं, परत थांबून 2 मिनिटं, असं 10 मिनिटं केलंच पाहिजे. नाही, जे जुने लोक झाले जातं व्यायाम दररोज करतायत आपले व्हिडिओ बघून, त्यांच्यासाठी कंटिन्यू 10 मिनिटाचा मोठा व्हिडिओ बनवला असतोय. फक्त कारणं सांगू नका. तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे हालचाली करण्यात. बरं असं आहे का, मी तुम्हाला सांगितलं एखादा मॅसेज दिला, मी 4 सेकंद चाललो किंवा 10 सेकंद चाललो आणि पळालो म्हणून तुम्ही 10 मिनिटं करा. तुमच्याबरोबर मी पण करतोय, आम्ही दोघं पण करतोय. आम्ही जिममध्ये आहोत. बरं तुम्हाला जिममध्ये या म्हटलं नाही, तुम्ही कुठेही कोणत्याही ठिकाणी, घरात असा, शेतात असा, कुठेही असा, एका ठिकाणी फक्त उभं राहायला जागा मिळाली, तुम्ही जॉगिंग 10 मिनिटं बघून करू शकताय. बरं माझंच तो व्हिडिओ बघून करायचं आहे, गरज काय का नाही, पण जे समोर दिसतं तेच आपण करतो. हे जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला वाटलं व्यायाम करावं, दुसऱ्या रील बघायला जर आपल्याला वाटलं त्या रीलच बघत बसावं. मग आपण ढकलत वर एक रील झाली की दुसरी रील हे करतो. त्यामुळे तुम्हाला 10 मिनिटं कंटिन्यू जर समोर दिसत असेल व्हिडिओ, तर तुम्ही ठीक आहे बाबांनो, आहाराबद्दल पण माहिती सांगतोय, व्यायामाबद्दल माहिती सांगतोय, मग ते बघत करत कधी आपला वेळ गेला तेही तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, सातत्य पाहिजे, बाकी काय नाही. कुठलंही औषधं प्रोडक्ट खात बसू नका. फक्त जे काय चांगलं खावा, म्हणजे हेल्दी खावा किंवा अनहेल्दी खावा, कॅलरीज बर्न ह्या झाल्याच पाहिजेत. मग त्यासाठी हालचाली झाल्याच पाहिजेत. आता तूप खाल्ल्यावर रूप लगेच येतं का? मग बाकीच्या बऱ्याच जणांच्या डोक्यात अशी कल्पना असते की मी आज म्हणजे व्यायाम चालू केला किंवा 10 दिवस झालं, 15 दिवस झालं, लगेच वजन कमी झालं पाहिजे, पोट कमी झालं पाहिजे. सातत्य ठेवा. कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नाही. सातत्यापासून तुम्ही जर बाहेर गेलात तर तुम्हाला पण तो त्रास 100% होणार. पुन्हा जे वजन कमी होतंय, ज्या काही तक्रार आहेत त्या तुम्हाला चालू होणार. हे नको असेल तर व्यायामात, हालचालींमध्ये सातत्य पाहिजे. ह्याला कुठलीही कारणं सांगायची नाहीत. सोपं आहे हो. मी तुम्हाला काय थोडीच म्हटलंय स्पीडनं पळा, नाही, नॉर्मल जॉगिंग करा. चहा कसा आपण लहान गॅसवर किंवा चुलीवर कडवतो की नाही, तशी बॉडी हळूहळू गरम करायची आहे. आणि ह्या सवय हळूहळू लावायच्यात आपल्याला. जबरदस्त रिझल्ट येतोय. लहान गोष्टी आहेत पण जबरदस्त रिझल्ट आहे. तुम्ही फक्त ॲक्शन घ्या, परफेक्शनच्या मागं लागायचं नाही. दम भरला थांबा. आपल्याला काय कुठलं किताब मिळवायचं का नाही, आपल्या शरीराला हळूहळू पुढच्या स्टेपला घेऊन जायचं आहे. त्यामुळे कारणं सांगायचं आहे, सातत्य ठेवायचं आहे. दम भरला तर बाजूला थांबा, शिस्तीत करा, गडबड करू नका, पण कारणं सांगायची नाहीत. सातत्य लय मोठी गुरु किल्ली आहे. समजा तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कसं राहायचं आहे, तर हालचाली. इकिगाई पुस्तक तुम्ही बघायला चालू करा, ऐकायला चालू करा, वाचायला चालू करा. बघायला म्हणजे यूट्यूबला जरी सर्च केलं इकिगाई, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवायला लवकरच चालू करेन. इकिगाई म्हणजे तुम्ही एकाच वेळेला जर जास्त व्यायाम केला आणि पुन्हा काय चालचाल नाही केला, त्याच्यापेक्षा 1 तास म्हणजे 60 मिनिटं जो व्यायाम करतोय तेच जर 6-6 मिनिटं डिवाईड केले दिवसात 10 वेळा, त्याचा इफेक्ट जबरदस्त येतो बरं का, जबरदस्त. आता तुम्हाला काय, आता बॉडी बिल्डिंगवाल्यांसाठी तो कन्सेप्ट वेगळा आहे. फिटनेससाठी हा कन्सेप्ट खूप छान आहे.
जबरदस्त आहे. तुम्ही करून बघा. बरं तुमचं नुकसान काय होणार नाही. फक्त काय आहे की तुम्हाला होणार आहे नुकसान कोणतं, तुम्हाला चांगलं होणार आहे. मग आता हे नुकसान बघ समजायचं का काय समजायचं तुमच्या हातात आहे. ओव्हर काय करायचं नाही, ओव्हर काही करायचं नाही. बरं तुमच्याबरोबर मी पण वॉकिंग करतो, जॉगिंग करतो, सगळं करतोय. तुम्हाला आणखीन काहीतरी म्हणजे असं हुरूप यावी म्हणून आणखी कोणतरी सोबत आमच्या घेतोय. आता आम्ही विठ्ठल सरांच्या बरोबर पण करतोय. तुम्हाला फक्त करायची उमेद पाहिजे. तुम्ही फक्त इच्छाशक्ती आपल्या जागी करा, ॲक्शन घ्या. आणि कधी तुमचा 10 मिनिटाचा वर्कआउट झाला कळणार पण नाही. जबरदस्त आहे. तुम्ही फक्त ॲक्शन घ्या. रिझल्ट मागत बसू नका. म्हणजे म्हणतात ना, गीतेतच लिहिलंय आपल्या भगवद्गीतेत, कर्म कर फळा चिंता करू नको. आपण कर्म करतो का, व्यायामाचं कर्म करतो का, हालचालींचं कर्म करतो का, हे कर्म करायला चालू केल्यानंतर त्याची फळं मनानंच मिळणार आहेत. लय भारी, लय भारी म्हणजे इतकं भारी आहे. हे जे रिझल्ट तुम्हाला भविष्यात पुढं पुढं असे कळणार आहेत की तुम्ही कसं दिसत होतं आणि आता कसं दिसायला लागलाय हे सांगायला लागणार नाही. इतका चांगला रिझल्ट आहे. जर कुणाला धाप लागत असेल, दम भरला असेल तर तुम्ही थांबलात तरी चालेल. थांबून थोड्या वेळाने केलं तरी चालेल. आता या अगोदर सरांनी बराच वेळ कार्डिओ केला होता, तरीसुद्धा आता आपल्याबरोबर कंटिन्यू 10 मिनटं करतात. हे कशामुळे शक्य झालं माहीत आहे? सातत्यामुळं. कोणीही कुठलाही ट्रेनर जादू करत नाही, कुठलीही जिम जादू करत नाही. फक्त तुम्हाला आम्ही काय करतो, पॉझिटिव्ह एनर्जी देतो. तुम्हाला होतंय शक्य आहे हे शिकवतो. ह्याच्या भेट काय नाही. पण तुम्ही मनाव घेतलं तर हो, आलं लक्षात, तुम्ही मनाव घेतलं तर आहे सगळं. पहिलं सरांना 3 राऊंड निघत नव्हते म्हणजे आतल्या जिममध्ये. आता ते 20, 25, 30 राऊंड काढतात. प्लस ट्रेडमिलवरती आणखी पळतात 10-15 मिनटं वेगळं. आणि आत्ता प्लस आपल्याबरोबर जॉगिंगचं वर्कआउट करतात तो वेगळा. हे तुम्हाला पण शक्य आहे. आम्ही म्हणतलं तुम्ही जिममध्ये आलं पाहिजे. जिममध्ये आल्यानंतर काय होतं की माहोल बनतो आपल्या जिममध्ये. तर आम्ही तोच माहोल बनवतो. तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतो, तुमच्याकडून करून घेतो. तुम्हाला जर माहोल होत नसेल तुमच्या त्या भागात कुठं, तुम्ही घरच्या घरी करा, व्हिडिओ बघून करा. म्हणून कंटिन्यू 10 मिनटं तुमच्यासोबत व्हिडिओ बनवत असतो. नुसतं जर रील टाकले आणखीन बाजूला झालं नाही, कंटिन्यू 10 मिनटं तुमच्याबरोबर जॉगिंग आहे. त्यामुळे तुम्ही पण कारणं सांगायचं नाहीत, तुम्हालाही करायचंच आहे. जर वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, तर ॲक्शन ही आपणालाच घ्यायची आहे. दुसरं कोणीही तुम्हाला घडवू शकत नाही, तुमच्यातला बदल करू शकत नाही. लय सोपं आहे, जबरदस्त आहे. थोडं टायमिंग राहिलं आहे, फक्त सातत्य. जर दम भरला असेल तर मात्र थांबायचं आहे. दम भरला असेल तर जबरदस्त. तुम्ही फक्त ॲक्शन घ्यायची आहे, ॲक्शन घ्यायची आहे. परफेक्शन बघत बसायचं नाही. मला जमल का हे डोक्यातून काढून टाकायचं, डोक्यातूनच काढून टाकायचं. कारण सगळं शक्य आहे. दुसरी माणसं करू शकतात तर आपण पण करू शकतो. लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी. थोडंच राहिलेलं आहे आणि जबरदस्त रिझल्ट येतोय. तुम्ही फक्त करत राहायचं आहे. जबरदस्त रिझल्ट आहे. तुम्ही फक्त करत राहायचं आहे. थोडी सेकंद राहिलेत. आता आपण थोडंसं स्पीड धरतोय, तर तुम्ही हे करा, आठवणीनं करा. व्यायामाला सुट्टी द्यायची नाही, कारण सांगायचं नाही, व्यायामाला सुरुवात करा. जबरदस्त. शेवट आलेला आहे. लय भारी. तुम्हाला स्पीड नसेल तर मात्र करून नका. चाला, वॉकिंग करा, नॉर्मल जॉगिंग करा. आम्हाला मूड आल्यामुळे आम्ही करत असतो. तुम्हाला जोश द्यायचा असतो. पण दम भरला असेल तर करू नका. जबरदस्त. लय भारी, लय भारी.
व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीनं 10 मिनटं झालेली आहेत. खतरनाक, लय भारी. तर तुम्हाला हे असा जर स्टॅमिना एवढा असेल तर सरांच्या गत कंटिन्यू सातत्य ठेवा. व्यायामाला कारण सांगायचं नाहीत. व्यायामाला फक्त ॲक्शन घ्या. परफेक्शनच्या नादाला लागू नका. जबरदस्त रिझल्ट येतो. त्यामुळं व्यायामाला कारण सांगायची सुरुवात करा. आणि कुणी जॉगिंग केलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये टाका. जेवणाच्या अगोदर जर केलं तरी पण एक नंबर आहे, कारण त्या कॅलरीज लवकर बर्न होतील आणि पुन्हा खाल्लेलं आपल्याला त्या कॅलरीजमध्येच बर्न करत राहील. धन्यवाद.